हॅलो फ्रेंड्स, सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। पाडव्याच्या निमित्ताने आज आपण करणार आहोत एक स्वीट डिश ज्याचं नाव आहे खाजा। हा खाजा पश्चिम बंगाल, उडीसा, बिहार या ठिकाणी अतिशय लोकप्रिय आहे आणि अतिशय कमी साहित्यामध्ये बनतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो हो। तर तुम्ही देखील करून बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आता आपण खाजा बनवायला सुरुवात करूया। यासाठी लागणार आहे 1 वाटी मैदा, अगदी चिमूटभर मीठ, 3 चमचे तेल। तेलाऐवजी तुम्ही घीचा पण वापर करू शकता। हे छान एकत्रित करून घेऊयात। तर या पद्धतीने मुटका तयार झाला की आपलं तेल आणि पीठ बरोबर प्रमाणात आहे। जर मुटका होत नसेल तर घाबरू नका, तर आणखी थोडं तेल यूज करा। थोडं थोडं पाणी ऍड करून चपातीला बनवतो तशी कणिक पण जराशी घट्ट मळून घेऊयात। या पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो साधारण 10 ते 15 मिनिट झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊयात। 1 कप साखर आणि 8-10 केसर आणि अर्ध लिंबू घेऊयात। एका गरम पॅन मध्ये 1 कप साखर, त्याचप्रमाणे 1 कप पाणी हे व्यवस्थित एकत्र करून साखर विरघळून घ्यायची आहे आणि हे चांगलं उकळून द्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। अगदी मंद आचेवर आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। हा पाक अशा पद्धतीने बोटाला चिकटला की पाक झाला आहे। तर आता आपण गॅस बंद करून यामध्ये थोडं केसरचं पाणी घालूयात। त्याचप्रमाणे लिंबू पण घालूयात। साधारण अर्ध लिंबू घेतलेला आहे मी। आता हे छान एकत्र करून घेऊया। आपला पाक बनून तयार आहे। आता एक पोळपाट घेऊया आणि खाज्यासाठी लागणाऱ्या चपात्या लाटून घेऊया। आपलं पीठ तयार आहे। या प्रकारे रोल बनवून घेऊयात आणि याचे एकसारखे गोळे बनवून घेऊयात। साधारण या पिठामध्ये 5 ते 6 गोळे बनतात। आता एक एक आपण बाउल मध्ये गोल बनवून ठेवूया आणि मैदा घेऊन चपाती बनवून घेऊयात। या पद्धतीने चपाती आपली बनवून तयार आहे। याच प्रकारे बाकीच्या उरलेल्या पण आपण करून घेऊया। तर या बनवून तयार आहेत। आता एक चपाती घेऊन यावर आपण तेल लावून घेणार आहोत। सर्वत्र लावून घेऊयात आणि त्यावर या प्रकारे मैदा टाकून घ्यायचा आहे। याच पद्धतीने सर्व चपाती बनवून तयार करून घ्यायच्या आहेत। तर या आपल्या सर्व चपाती बनवून तयार आहेत। अगदी शेवटची चपाती सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे।
बघू शकता। आता याचा एक रोल बनवून घेऊयात या पद्धतीने। आणि शेवटी थोडं पाणी लावून तो फोल्ड करून घेऊयात। तर असा हा आपला रोल बनवून तयार आहे। आता याला आपण कट करून घेऊयात। शेवटचे कोपरे कट करून घेऊयात पहिले, म्हणजे आपला खाजा एकसारखा होईल। आणि या पद्धतीने आपल्याला एकसारखे कट करून घ्यायचे आहेत। तर छान लेयर पडले आहेत बघा। आता याला थोडे आपण लाटून घेणार आहोत। फक्त बोटाच्या साहाय्याने प्रेस करायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे। सेम तसंच। तर अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे आहे। आता तेल गरम करून आपल्याला हा खाजा फ्राय करून घ्यायचा आहे। गॅस मंद आचेवर ठेवून जास्त तेल गरम न करता हे खाजे फ्राय करून घ्यायचे आहेत। छान ब्राऊन कलर येईपर्यंत याला आपण फ्राय करून घ्यायचा आहे। तर छान लेयर आलेले आहेत बघू शकता। तर थोडा पाक गरम करून आपल्याला हे खाजे गरम गरमच पाकामध्ये टाकायचे आहेत। या पद्धतीने व्यवस्थित पाकामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि साधारण पाकात 3 ते 5 मिनिट ठेवून घ्यायचे आहेत। आता एका प्लेटमध्ये काढायचे आहेत। आता प्रेझेंटेशनसाठी थोडे केसर आणि पिस्ताचा वापर करूयात। तर बघा दिसतायत ना एकदम अप्रतिम। खूप छान दिसतायत, खायला पण खूप छान लागतात। आता यातील एक मी तुम्हाला मोडून दाखवते। बघा छान सगळीकडे पाक मुरलेला आहे। अगदी घरच्या घरी खूप छान स्वीट डिश तयार होते। तर तुम्ही पण करून बघा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। बरेच दिवस झालं आपण एक स्वीट डिश केलेली नाहीये, तर आज आपण पाहणार आहोत एक स्वीट डिश ज्याचं नाव आहे बालुशाही। अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही बालुशाही आहे आणि अतिशय सुंदर होते। तर बघू शकता पाक अगदी खोलवर असा मुरलेला आहे आणि खायलाही फार चविष्ट लागते। तर चला पाहू याची कृती। इथे आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम मैदा, आणि 30 मिली इथे साजूक तूप वापरलेला आहे। चिमूटभर मीठ, अगदी चवीपुरतं असं आपल्याला मीठ वापरायचं आहे। अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरायचे आहे। 1 चमचा इथे मी दूध पावडर घेतलेला आहे। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर घातली नाही तरी हरकत नाही। आता हे व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याला फक्त कणिक जुळवून घ्यायची आहे। पूर्णपणे अशी कणिक आपण मळतो तशी मळायची नाहीये, आपल्याला फक्त पीठ हे एकत्रित करून घ्यायचं आहे।
हे पीठ घट्टसरच असतं, याला आपल्याला पातळ असं बनवायचं नाही आहे. फक्त पीठ आपल्याला एकत्रित करून मिळून घ्यायचं आहे. अगदी अलगद हाताने मी फक्त एकत्रित करत आहे, एकजीव करत आहे पीठ. तर इथे थोडंसं पाणी लागणार आहे. तर अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि साहित्य हे मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेलं असतं, तर तिथं पण तुम्ही पाहू शकता. तर ही आपली कणिक बनून तयार आहे. आता याला 15 ते 20 मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहोत. कमीत कमी 15 मिनिट याला आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण यासाठी लागणारा पाक बनवून घेऊयात. तर इथे 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे. जेवढा मैदा आपण घेतो तेवढी साखर आपल्याला वापरायची आहे. आणि साखरेच्या अर्ध आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर 250 ग्रॅम मैदा घेतला होता, तर इथे मी 125 मिली पाणी वापरत आहे. ते व्यवस्थित एका चमच्याच्या साहाय्याने विरघळून घेणार आहोत आणि याची आपण एक तारी पाक बनवून घेणार आहोत. तर पाक बनवण्यासाठी साधारण 10 ते 12 मिनिट जातात. तर व्यवस्थित एकत्रित करून घेऊया. साखर बघू शकता, साखर विरघळलेली आहे. आता साखरेमध्ये काही कचरा वगैरे असतो, तर तो एका गाळणीच्या साहाय्याने आपण काढून घेऊयात. तर या पद्धतीने आपण पाक हा स्वच्छ करून घेऊयात. आता यामध्ये आपण केसर काड्या घालणार आहोत. या पण पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तर त्या मी साधारण 8 ते 10 ॲड केलेल्या आहेत, ज्यामुळे कलर छान येतो. आणि इथे इलायची पावडर वापरत आहे. अगदी जराशी 1/4 चमचा मी इथे वापरत आहे. तर पुन्हा एकत्रित करून घेऊया. पाक झालाय की नाही आपण पाहूयात. तर बोटाला बोट चिटकत नाही आणि तारही सुटत नाही, तर याचा अर्थ पाक अजून बनून तयार झालेला नाहीये. आणखी 2 मिनिट आपण याला ठेवूयात. तर 1-2 मिनिटानंतर पाहू शकता. तर चमच्याच्या साहाय्याने थेंब जे ड्रॉप्स आहेत ते खूप लेट पडत आहेत, याचा अर्थ पाक झालेला आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे बोटाच्या साहाय्याने आपण बघूयात. तर बोटाला बोट चिटकत आहे आणि हलकीशी अशी तार सुटत आहे. तर हा आपला पाक बनून तयार आहे. आता गॅस बंद करूयात. आणि इकडे पीठही आपलं तयार आहे. 15 मिनिट ठेवून झालेलं आहे. तर बघू शकता, अतिशय सुंदर अशा लेयर आहेत. तर अगदी अलगद हातात पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं हलकंसं असं मळून घ्यायचं आहे. आणि आहे त्याच पिठाचा आपल्याला छोटे छोटे गोल करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. आणि अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करून एकदम आरपार असा होल करून घ्यायचा आहे. तर बघू शकता लेयर किती छान पडलेले आहेत. त्याच पद्धतीने मी दुसराही करून दाखवत आहे. एक राऊंड करून आपल्याला अंगठ्याच्या साहाय्याने होल करून घ्यायचा आहे. एकदम आरपार असं होल करायचं आहे, जेणेकरून पाक व्यवस्थित आतपर्यंत मुरला जातो. तर आपल्या ह्या बालुशाही बनवून तयार आहेत. बघू शकता अतिशय सुंदर लेयर आलेले आहेत, ज्यामुळे पाक याच्यामध्ये आरपार असा मुरला जातो. तर याला आपण फ्राय करून घेणार आहोत. एकदम मंद आचेवरती आपण हे तेलामध्ये तळून घेणार आहोत. साधारण 8 ते 10 ॲट अ टाइम एका तेलामध्ये तळून होतात.
आणि जोपर्यंत तेलामध्ये ह्या तरंगत नाही तोपर्यंत याला आपण दुसऱ्या बाजूला पलटणार नाही। तर ऑटोमॅटिक एकदम तेलावरती तरंगल्या की याला आपण दुसऱ्या साईडला परतून गोल्डन कलर येईपर्यंत याला आपण तळून घेणार आहोत। बालुशाही तळण्यासाठी वेळ लागतो, तर एकदम गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला याला तळत राहायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने झटपट होते। तर अजूनही ब्राऊन कलर आलेला नाहीये, तर जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला काढून घ्यायचा नाही। तर आता ब्राऊन कलर आलेला आहे, या आपण आता पाकामध्ये सोडणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने त्याच्यावरती पाक आपण टाकून घेणार आहोत। या पद्धतीने आणि 3 मिनिट आपण एका साईडला ठेवणार आहोत आणि 3 मिनिटानंतर दुसऱ्या साईडला पलटी करून आपण पाकामध्ये मुरत ठेवणार आहोत। साधारण ते 6 ते 7 मिनिट आपल्याला पाकामध्ये ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून पाक व्यवस्थित बालुशाहीमध्ये मुरेल। तर हे आपल्या बालुशाही बनवून तयार आहेत। आता गार्निशिंगसाठी एक प्लेट घेत आहे, प्लेटमध्ये आपण ही बालुशाही काढून घेऊयात। अतिशय सुंदर अप्रतिम अशी दिसत आहे, सुंदर अशा लेयर पडलेल्या आहेत। तर याच्यावरती आपण पिस्ता थोडा थोडा घालून घेऊयात, जेणेकरून खायला फार सुंदर लागतात, दिसायलाही सुंदर दिसतात। तर ही आपली बालुशाही बनवून तयार आहे आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपण ही आज डिश बनवणार आहोत। गणपती येत आहे, गणपतीची आतुरता ही सगळ्यांनाच लागलेली आहे, तर गणपतीच्या प्रसादालाही तुम्ही ही डिश करू शकता। त्याचबरोबर ही डिश उपवासालाही चालते। तर याचं नाव आहे कोकोनट लड्डू म्हणजेच खोबऱ्याचे लाडू। अतिशय टेस्टी, सुंदर आणि अगदी झटपट होतात। तर वेलकम टू रेक्स किचन कट्टा। माझं नाव आहे रेखा आणि आज आपण करणार आहोत खोबऱ्याचे लाडू। तर सर्वात प्रथम इथे आपल्याला लागणार आहे 2 चमचे साजूक तूप। तर इथे साजूक तूपच वापरा, साजूक तुपामध्ये छान टेस्ट येते। आणि इथे आता मी घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच सुकं खोबरं आहे, हे एकदम बारीक असं, हे मार्केटमधलं विकत आणलेलं मी यूज केलेलं आहे, तुम्ही एक घरी पण बनवू शकता। तर साधारण 2 कप वापरलेलं आहे, म्हणजे 480 ग्रॅम आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला 3 ते 4 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता पहिली काळजी इथे आपल्याला एकदम मंद आचेवरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे। आणि दुसरं म्हणजे सतत आपल्याला हा चमचा सतत आपल्याला हलवत राहायचा आहे आणि आपल्याला एकदम हे जे खोबरं आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे, त्याचा कलर न चेंज होता 3 ते 4 मिनिट परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा कप दूध ॲड केलेलं आहे, म्हणजेच 120 मिली दूध आहे। आता पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। चमचा आपल्याला सतत एकसारखा असं आपल्याला हे करायचं आहे, जेणेकरून मिश्रण हे आपलं खाली लागणार नाही, करपणार नाही। आता इथे मी पाव कप दूध पावडर घेतलेली आहे। दूध पावडरमुळे याचा फ्लेवर एकदम खाव्यासारखा लागतो, तर नक्की तुम्ही ॲड करा। जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर दूध पावडर नक्की घाला आणि जर नसेल तर नाही घातलीत तरी हरकत नाही। आता इथे मी काजू पावडर घेतलेला आहे 3 चमचे, याच्यामुळेही खूप छान टेस्ट येते। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील तेही तुम्ही ॲड करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकता। आता पुन्हा मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी 2 कपाला 1 कप असं साखरेचं प्रमाण वापरलेलं आहे। जरासं कमी वापरलेलं आहे, तर हे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता तीही याच्यामध्ये आपण ॲड करूयात आणि पुन्हा आपल्याला हे एकत्रित करून व्यवस्थित साखर वितळेपर्यंत आपल्याला हे एकजीव असं आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे।
तर साखर वितळेपर्यंत बघू शकता, साखर वितळल्यानंतर हे मिश्रण एकदम एकजीव असं झालेलं आहे। तर साखर जोपर्यंत वितळत नाही, तर साखर आणखी वितळलेली नाही आहे, तर आपल्याला साखर जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत हे आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता साखर व्यवस्थित अशी वितळलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। आता तिसरी काळजी म्हणजे इथे आपल्याला हे जे मिश्रण आहे ते खूप थंड आपल्याला करायचं नाही आणि खूप गरम असतानाही आपल्याला हे लाडू वळायचे नाही आहेत, तर आपल्याला कोमट असतानाच हे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने गोल शेप देऊन आपल्याला इथे लाडू बनवून घ्यायचे आहेत। लाडूचा आकार हा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी एकदम छोट्या आकाराचे लाडू केलेले आहेत, ते खायलाही सोपे पडतात, दिसायलाही छान दिसतात। आता बाहेरच्या सारखे दिसण्यासाठी याला आपण खोबऱ्यामध्ये पुन्हा कोट करायचा आहे, जेणेकरून एकदम बाहेरच्या सारखे सुंदर दिसतात। तर बघू शकता केवढे सुंदर आपले लाडू झालेले आहेत, तर खूप सुंदर असा लाडू दिसत आहे। तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचेही लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि आपले हे लाडू बनून तयार आहेत। अतिशय सुंदर, अगदी कमी वेळेत, खायलाही फार सुंदर लागतात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला मात्र विसरू नका। आणि जर तुम्हाला या साहित्याबद्दल काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स पण चेक करू शकता, तिथेही मी ॲड करत असते। आणि अशाच रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला पण विसरू नका। आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।